हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या या दुसऱ्या ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर चला, मी माझ्या किचनची टूर दाखवत आहे. बघा, हे बघा, तुम्ही माझं फ्रीज बघू शकता आणि हे माझं किचन आहे. तर या ठिकाणी मी सर्व डबे, हे बघा डब्यांची लाईन. या ठिकाणी हे छोट्या साईजचे आहेत, वरती मोठ्या साईजचे आहेत, इथं थोडे मीडियम साईजचे आहेत आणि इथं आहेत प्लेटा, ताटं. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. हे बघा, परत खालच्या बाजूला थोडेसे मोठे डबे आहेत आणि सर्वात खालचा कप्पा आहे. त्या ठिकाणी कुकर, पातेली ठेवलेले आहेत. अशा प्रकारे मी माझं 2 रॅक लावून घेतलेले आहे तिकडच्या बाजूला. आणि बघू शकता, हे आहेत वरच्या साईडचे डबे. यामध्ये उन्हाळ्यात केलेल्या पापड, कुरडया, तसेच फराळाचे शाबूचे पापड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. आणि इथं आहे आमचा हा माठ. इथं आहेत ह्या बॉटल, थोडीशी. हे बघा, इथं माठ दिसत आहे आणि याच्यात मी पाणी भरून ठेवले. फिल्टरमध्ये जास्त वेळ पाणी न ठेवता माठातच ठेवते. आता बघा, स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. तर मी आता किचन क्लीन करून घेत आहे. तर किचन क्लीन करण्यासाठी आधी मी सर्व किचनवरची सगळी भांडी वगैरे काढून घेतलेली आहेत. मी बघा, मी गॅस सर्व संध्याकाळ घासून घेते. खालच्या साईडनं बर्नर बंद केल्यानंतर गॅस आपल्याला एकदम क्लीन करता येतो. तर अशा प्रकारे गॅसखालील ओटा आणि तसेच समोरील स्टाईल ही घासून घेतल्यानंतर एकदम क्लीन राहतं किचन. बघू शकता तुम्ही. आता हे सर्व मी घासून झालेलं आहे. खालचा ओटाही मस्त असा क्लीन करून घेतलेला आहे. तसंच समोरील स्टाईल ही आपण थोडासा त्याच्यावर रोजच्या रोज हात मारून घेतला तर तो घाण होत नाही. आणि तुम्ही बघू शकता, माझं बेसिन ऑलरेडी क्लीनच आहे, परंतु संध्याकाळच्या वेळेला ही जाळी जी असते ती दिवसभर भांडे आणि पाणी वगैरे ठेवल्यामुळे थोडी खराब होते. तर तीही घासून घेणार आहे. तसेच किचनही घासून घेत आहे, बेसिनही घासून घेणार आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही. हे बघा, अशा प्रकारे आता सर्व घासून झालेलं आहे. इकडे मी उकळी ठेवलेली आहे. तर त्याच्याखाली माझे किचन, परत त्यानंतर गॅस पुसायचा कपडा, नंतर भांडे पुसायचा कपडा ही एकदम क्लीन करून वाळवून स्वच्छ अशा घड्या घालून ठेवलेल्या आहेत. तसेच ह्या 2 प्लेटा, आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय आहे, तर ह्याच्यात मी बदाम भिजू घातले सकाळसाठी. आणि त्या 2 प्लेटा म्हणजे माझ्या 2 मुलांना सकाळी त्याच्यातून ड्रायफ्रूट्स देण्यासाठी असतात. हे बघा, एकदम क्लीन झालेलं आहे. सर्व घासून पुसून घेतलेले आहे. घासणी ही स्वच्छ धुवून खालच्या एका बाउलमध्ये ठेवलेली आहे. त्यामुळं काय होतं, घासणीचा वास येत नाही. आणि ही बघा, जाळी ही एकदम क्लीन करून अशा प्रकारे घेतलेली आहे. जाळी क्लीन केल्यानंतर बघा, त्यामुळे झुरळं वगैरे होत नाहीत आणि बेसिनही खूप छान राहतं. तसेच हे बघा, फिल्टर याच्यावरतीही एक मी वरती कपडा टाकून ठेवलेले आहेत. हे सर्व माझे वरचे डबे आणि हे किचन अशा प्रकारे रात्रीच्या वेळेला